Hi friends, today lecture I am start the new point of first unit sorting. Next, definition of sorting. Sorting refers to the operation or technique of arranging and rearranging sets of data in specific order. सॉर्टिंगमध्ये काय केलं जातं तर दिलेली जे आपण एखादं एक्झाम्पल आपण डिफाईन करतो ते काय करतो सॉर्टिंगमध्ये काय करतं म्हणजे याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे तर डिक्शनरीमध्ये काय केलं असतं अल्फाबेट वाईज काय केलेलं असतं सॉर्टिंग केलेलं असतं सेम ॲज टेलिफोन डिरेक्टरीमध्ये सुद्धा सॉर्टिंग केलेलं असतं कशा पद्धतीने तर त्याच्या नेमवरून काय केलेलं असतं सॉर्टिंग केलेलं असतं म्हणजे आपल्याला सर्च करायला काय करायला इझी जाईल याच्यासाठी सॉर्टिंग टेक्निकचा यूज केला जातो. इट इज कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स कॉल्ड अ लिस्ट वेअर एव्हरी रेकॉर्ड हॅज वन ऑर मोर फील्ड्स. कशासाठी सॉर्टिंग यूज केलं ह्याच्यामध्ये काय मल्टिपल रेकॉर्ड्स आपण काय करू शकतो कलेक्शन केलेले असतात त्याचं काय करते एव्हरी रेकॉर्ड हॅज वन एका रेकॉर्डमध्ये मल्टिपल डेटा असू शकतो सॉर्टिंग करण्यासाठी. This field which contain a unique value for each record is termed as the key field. Let's see, sorting is the operation performed to arrange the records of a table or list in some order according to some specific ordering criterion. Sorting is performed according to some key value of each record. The records are either sorted either numerically or alphanumerically. म्हणजे न्यूमरिकली सॉर्टिंग केलं जातं किंवा अल्फान्यूमरिकली म्हणजे कॅरेक्टर वाईज असू दे किंवा इंटिजर नंबर असू दे त्याविषयी काय केलं जातं सॉर्टिंग केलं जातं. द रेकॉर्ड्स आर द अरेंज्ड इज असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे सॉर्टिंग कशा पद्धतीने होणार आहे तर असेंडिंग ऑर्डर चढता क्रम किंवा उतरता क्रम दॅट इज असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर डिपेंडिंग ऑन द न्यूमरिकल व्हॅल्यू ऑफ द की जी तुम्ही की डिफाईन करताय त्याच्यावरती डिफाईन असणार आहे काय असेंडिंग ऑर्डरनं डिफाईन करायचं आहे की डिसेंडिंग ऑर्डरनं डिफाईन करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट स्टेबल सॉर्टिंग. सॉर्टिंग मधला पुढचा पॉईंट आहे स्टेबल सॉर्टिंग. इफ अ सॉर्टिंग अल्गोरिदम आफ्टर सॉर्टिंग द कंटेंट्स does not change the sequence of similar content in which they appear, it is called a stable sorting. म्हणजे आपण हे स्टेबल सॉर्टिंग कधी यूज करणार तर जेव्हा आपलं सॉर्टिंग अल्गोरिदम यूज झालेला आहे सॉर्टिंग अल्गोरिदम यूज केल्यानंतर त्याचा सिक्वेन्स चेंज नको व्हायला पाहिजे त्याला काय म्हणायचं आहे स्टेबल सॉर्टिंग. एक्झाम्पल बघा इथं मल्टिपल की काय केले तर आपण डिफाईन केलेलं आहे 35 33 42 10 14 19 44 26 आणि 31. त्याच्यामध्ये 26 हा आपण दोन वेळा डिफाईन केला आहे त्याचा 6 हा की व्हॅल्यू आहे आणि 8 हा की व्हॅल्यू आहे. इथे काय केलं आहे जेव्हा आउटपुट जेव्हा स्टेबल सॉर्टिंगमध्ये काय केलेलं आहे 26 आणि 26 काय केलं त्याचा रिअरेंजिंग जेव्हा डज नॉट चेंज झाला सिक्वेन्स कारण की 6 नंबरला जी व्हॅल्यू आहे तीच काय केली आहे पहिल्यांदा घेतली आहे त्याच्यानंतर 8 नंबरला जी व्हॅल्यू आपण डिफाईन केली ती त्याच्या नेक्स्ट पॉईंटला इथे ठेवलेली आहे. नेक्स्ट आहे unstable sorting. If a sorting algorithm after sorting the contents changes the sequence of similar content in which they appear, it is called a unstable sorting. म्हणजे सॉर्टिंग अल्गोरिदम इथं यूज केलेलं आहे आफ्टर सॉर्टिंग जे कंटेंट आहेत त्या सिक्वेन्स जेव्हा आपण चेंज करतो त्याला काय म्हणतात अनस्टेबल सॉर्टिंग. सेम मगाचंच एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये काय केले जेव्हा नेक्स्ट अनस्टेबल सॉर्टिंगचा यूज केला जातो त्यावेळी काय केलं जे 8 नंबरला अरेचा इंडेक्स नंबर डिफाईन केलेला आहे 26 त्याची व्हॅल्यू काय केले फर्स्ट घेतले त्याच्यानंतर 6 ज्याचा अरे की व्हॅल्यू आहे इंडेक्स नंबर त्याची व्हॅल्यू नेक्स्ट घेतले. दिस इज द अनस्टेबल सॉर्टिंग. नेक्स्ट आहे ॲडॅप्टिव्ह सॉर्टिंग अल्गोरिदम. अ सॉर्टिंग अल्गोरिदम इज सेड टू बी ॲडॅप्टिव्ह इफ इट टेक्स ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑलरेडी सॉर्टेड एलिमेंट्स इन द लिस्ट दॅट इज टू बी सॉर्टेड. This is the while sorting if the source list has some element already sorted. Adaptive sorting मध्ये काय केलं जातं तर ऑलरेडी काय केलेली असते ती स्ट्रिंग काय केलेली असते सॉर्टिंग केलेली असते. Adaptive algorithm will take this into account and will try not to reorder. म्हणजे एखादा सॉर्टिंग केलेलं असेल तसं काय करायचं आपल्याला चेंज करायचं नसतं त्यावेळी रिऑर्डर करायची नसते त्यावेळी काय केलं जातं अडॅप्टिव्ह सॉर्टिंग अल्गोरिदम यूज केलं जातं. नेक्स्ट आहे नॉन अडॅप्टिव्ह सॉर्टिंग अल्गोरिदम. A non-adaptive sorting algorithm is one which does not take into account the element which are already sorted. They try to force every single element to be reordered to confirm their sortedness. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं सॉर्टेड जेव्हा आपण एखादी स्ट्रिंग यूज करतोय त्यावेळी काय करणार ते रिऑर्डर करतं आणि ते कन्फर्म करतं काय करतं सॉर्टेडनेस. दिस इज द नॉन अडॅप्टिव्ह सॉर्टिंग अल्गोरिदम. नेक्स्ट आहे ऑर्डर ऑफ सॉर्टिंग. दिस इज देर आर 4 पॉईंट्स इंक्रीजिंग ऑर्डर
decreasing order, non-decreasing order and non-increasing order. First one is increasing order. A sequence of values is said to be in increasing order greater than the previous one. Greater than the previous one. If the successive element is greater than the previous one, एक्झाम्पल बघायचं, एक्झाम्पल इंक्रीजिंग म्हणजे आपण इथे काय केले, एक लिस्ट डिफाईन केला इथं अरे आपण इथे डिफाईन केलं 1 पासून 9 पर्यंत व्हॅल्यू इथे डिफाईन केले. याच्यामध्ये काय केले, व्हॅल्यू डिफाईन करताना प्रिव्हियस व्हॅल्यूपेक्षा नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये आहे. दिस इज द इन्क्रीजिंग ऑर्डर. 1, 3, 4, 6, 8, 9 आर इन इन्क्रीजिंग ऑर्डर ॲज एव्हरी नेक्स्ट इलेमेंट इज ग्रेटर दॅन द प्रिव्हियस इलेमेंट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केले, पहिल्या प्रिव्हियस इलेमेंटपेक्षाही नेक्स्ट इलेमेंट काय केलं आपण ग्रेटर डिफाईन केला आहे, त्याला काय म्हणायचं, इन्क्रीजिंग ऑर्डर. नेक्स्ट डिक्रीजिंग ऑर्डर. अ सिक्वेन्स ऑफ व्हॅल्यूज इज सेड टू बी इन डिक्रीजिंग ऑर्डर इफ द सक्सेसिव्ह इलेमेंट इज लेस दॅन द करंट वन. फॉर एक्झाम्पल आता इथं आपण लिस्ट काय डिफाईन केली, तर रिव्हर्स लिस्ट डिफाईन केले डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. 9, 8, 6, 4, 3, 1 आर डिक्रीजिंग ऑर्डर. ह्याच्यामध्ये काय केले, प्रिव्हियस इलेमेंटपेक्षाही नेक्स्ट इलेमेंट काय आहे, लेस आहे, त्याला काय म्हणायचं, डिक्रीजिंग ऑर्डर. नेक्स्ट आहे नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर. अ सिक्वेन्स ऑफ व्हॅल्यूज इज सेड टू बी इन नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर इफ द सक्सेसिव्ह एलिमेंट इज लेस दॅन और इक्वल टू इट्स प्रिव्हियस एलिमेंट in the sequence. This order occurs when the sequence contains duplicate values. म्हणजे ह्याच्यामध्ये नॉन इन्क्रीजिंगमध्ये काय होतं, आपण मल्टिपल व्हॅल्यू, एक सिंगल व्हॅल्यू काय मल्टिपल व्हॅल्यू मल्टिपल टाइम्स काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. एक्झाम्पलमध्ये बघा 9, 8, 6, 3 आपण 2 टाइम्स डिफाईन केले अँड 1 आर नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर. एव्हरी नेक्स्ट इलेमेंट इज लेस दॅन और इक्वल टू इन केस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केले, प्रिव्हियस इलेमेंटपेक्षाही नेक्स्ट इलेमेंट काय केलेला आहे, त्याचा लेस म्हणजे नॉन इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये डिफाईन केलेला आहे. दिस इज द नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर. अँड लास्ट वन इन नॉन डिक्रीजिंग ऑर्डर. अ सिक्वेन्स ऑफ व्हॅल्यूज इज सेड टू बी नॉन डिक्रीजिंग ऑर्डर इफ द सक्सेसिव्ह एलिमेंट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू इट्स प्रिव्हियस एलिमेंट इन द सिक्वेन्स. म्हणजे ह्याच्यामध्ये डिफाईन करताना काय करणार आहे, प्रिव्हियस एलिमेंटपेक्षाही नेक्स्ट एलिमेंट जो आहे तो डिफाईन करताना काय आपण करणार आहे, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये करणार आहे. डिक्रीजिंग ऑर्डर. 1 पेक्षाही 3 काय आहे, ग्रेटर आहे. 1 पेक्षा 3 काय ग्रेटर, म्हणजे ग्रेटर ऑर्डरमध्ये काय केले आपण व्हॅल्यू इथं डिफाईन केलेलं आहे नॉन डिक्रीजिंग ऑर्डर. अ सिक्वेन्स ऑफ व्हॅल्यूज इज सेड टू बी नॉन डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे नॉन डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये प्रिव्हियसपेक्षाही नेक्स्ट व्हॅल्यू काय आपण करणार आहे, ग्रेटर डिफाईन करणार आहे. दिस इज द नॉन डिक्रीजिंग ऑर्डर. टुडेज लेक्चर आपण काय बघितलं, तर सॉर्टिंग टेक्निक्स. सॉर्टिंगमध्ये काय बघितलं, तर त्याची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर त्याचा एक्झाम्पल कुठलं होतं, टेलिफोन डायरी येऊ शकते किंवा डिक्शनरी आपण डिफाईन करू शकतो. दिस इज द टू बेस्ट एक्झाम्पल ऑफ द सॉर्टिंग. असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर आपलं काय करतो, व्हॅल्यू डिफाईन करतो. त्याच्यानंतर बघितलं ॲडॅप्टिव्ह अँड नॉन ॲडॅप्टिव्ह टेक्निक. त्याच्यानंतर बघितलं स्टेबल अँड नॉन स्टेबल सॉर्टिंग. अँड लास्ट वन इज ऑर्डर ऑफ सॉर्टिंग. त्याच्यामध्ये चार्ट बघितले, इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर, नॉन डिक्रीजिंग अँड नॉन इन्क्रीजिंग ऑर्डर.